नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे ग्रंथगाथा या यूट्यूब चॅनलवर. ग्रंथगाथा म्हणजे फक्त पुस्तकांचा आढावा नाही, तर पुस्तकांच्या मागचं तत्वज्ञान, मानवी मनोवृत्ती आणि आयुष्याशी जोडलेला अर्थ. इथे आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील जगप्रसिद्ध पुस्तकांचं डीप आणि मीनिंगफुल ॲनालिसिस करतो. आजचा व्हिडिओ घाईत ऐकण्यासाठी नाही. हा व्हिडिओ शांतपणे हेडफोन लावून स्वतःसोबत संवाद साधण्यासाठी आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा पुस्तकावर जे कथा वाटते, पण प्रत्यक्षात ते जीवनाचं आरसपाणी आहे. द अल्केमिस्ट, लेखक पौलो कोएल्हो. पुस्तक का महत्वाचं आहे? द अल्केमिस्ट हे पुस्तक जगात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या सेल्फ डिस्कव्हरी नॉव्हेल्सपैकी एक आहे. हे पुस्तक लोक वाचतात कारण त्यांना यश मिळवायचं असतं असं नाही. लोक हे पुस्तक वाचतात कारण ते हरवलेले असतात. करिअरमध्ये गोंधळ, नात्यांमध्ये प्रश्न, मनात रिकामेपणा. हे पुस्तक उत्तर देत नाही, पण योग्य प्रश्न विचारायला शिकवतं. कथा सुरू होण्याआधीचा विचार. द अल्केमिस्ट समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही लिनियर स्टोरी नाही, ही सिम्बॉलिक जर्नी आहे. प्रत्येक पात्र एखाद्या मानवी अवस्थेचं प्रतिनिधित्व करतं. सँटियागो म्हणजे आपण स्वतः, मेंढपाळ म्हणजे रूटीन लाईफ, राजा, व्यापारी, अल्केमिस्ट हे सगळे आपल्या आयुष्यात भेटणारे मेंटॉर्स, फिअर्स आणि इनर व्हॉइसेस आहेत. सँटियागो मेंढपाळ का? पौलो कोएल्हो याने नायकाला राजा किंवा योद्धा बनवलं नाही. तो आहे एक मेंढपाळ. कारण मेंढपाळाचं आयुष्य स्वातंत्र्याचं असतं. तो प्रवास करतो, निसर्गाशी जोडलेला असतो, पण तरीही तो समाधानी नाही. हे फार महत्वाचं आहे. कारण स्वातंत्र्य असूनही जर मन अस्वस्थ असेल तर प्रश्न बाहेर नाही, आत आहे. स्वप्नाचा अर्थ. ड्रीम सिम्बॉलिझम. सँटियागोला एक स्वप्न पडतं. स्वप्न म्हणजे काय? हे पुस्तक सांगतं, स्वप्न म्हणजे मनाचा आवाज. आपण दिवसभर मन दाबून ठेवतो, पण झोपेत मन खोटं बोलत नाही. आजही खूप लोकांना लहानपणीची स्वप्न पडलेली असतात, पण ते म्हणतात ते प्रॅक्टिकल नाही. हे पुस्तक विचारतं, प्रॅक्टिकल कोणासाठी? पर्सनल लेजंड. अतिशय सखोल. पर्सनल लेजंड म्हणजे तुमचं खरं कॉलिंग. ते जे केल्याशिवाय तुमचं मन शांत बसत नाही. पण समाज आपल्याला शिकवतो सुरक्षितता महत्वाची आहे, पैसे महत्वाचे आहेत. पण पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय सोडता तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःलाच सोडता. राजा मेल्कीसेदेक. राजा म्हणजे कोण? तो असा माणूस आहे जो आयुष्यात एकदाच येतो. तो तुम्हाला दिशा दाखवतो, पण चालत नाही. आजच्या आयुष्यात हा राजा असू शकतो. एक शिक्षक, एक पुस्तक, एक अपयश. तो म्हणतो, जेव्हा तू काहीतरी खरं मनापासून ठरवतोस तेव्हा विश्व मदत करतं. हे मोटिवेशनल कोट नाही, हे सायकोलॉजिकल ट्रूथ आहे. सँटियागो मेंढ्या विकतो. ही छोटी गोष्ट नाही, कारण मेंढ्या म्हणजे त्याची ओळख. आपण सुद्धा आपली ओळख जॉब टायटलमध्ये अडकवतो. मी इंजिनियर आहे, मी क्लर्क आहे. पण प्रश्न असा आहे, तुम्ही कोण आहात हे पदावर ठरतं का? सँटियागोची चोरी होते. हा क्षण फार महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण पहिल्यांदा कम्फर्ट झोन सोडतो तेव्हा अपयश येतच. आणि इथेच 90% लोक परत फिरतात. पुस्तक सांगतं, अपयश हे साईन नाही की तुम्ही चुकीचे आहात. ते साईन आहे की तुम्ही प्रयत्न करत आहात. क्रिस्टल मर्चंट. क्रिस्टल मर्चंट हा सर्वात रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे. त्याचं स्वप्न आहे मक्काला लायचं, पण तो जात नाही. कारण स्वप्न पूर्ण झालं तर पुढे काय? खूप लोक स्वप्न पूर्ण न करण्यामागे भीती लपवतात, कारण स्वप्न त्यांना जगायला कारण देतं. इथून काय शिकायचं? दी अल्केमिस्ट इथे आपल्याला विचारतो, तुमचं स्वप्न तुम्हाला पुढे नेतंय की थांबवून ठेवतंय? तुम्ही जर्नीमध्ये आहात की फक्त तयारीत? वाळवंटाचा अर्थ. डेझर्ट सिम्बॉलिझम. सांतियागो जेव्हा वाळवंटात प्रवेश करतो तेव्हा कथा एका वेगळ्याच पातळीवर जाते. वाळवंट म्हणजे फक्त वाळू आणि उष्णता नाही.
वाळवंट म्हणजे आपल्या आयुष्यातील तो काळ जेव्हा सगळं स्पष्ट असतं पण सोपं नसतं. इथे डिस्ट्रॅक्शन्स नसतात, इथे सोशल व्हॅलिडेशन नसतं, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार. आजच्या भाषेत सांगायचं तर वाळवंट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत एकटे असता. भीती वर्सेस फेथ. वाळवंटात भीती फार लवकर समोर येते, कारण इथे सेफ्टी नेट नसतं. आपण सुद्धा जेव्हा सुरक्षित नोकरी सोडतो, नात्यांबाबत निर्णय घेतो किंवा स्वतःसाठी उभे राहतो, तेव्हा आपल्यासमोर भीती उभी राहते. दी अल्केमिस्ट सांगतो, भीती ही स्वाभाविक आहे, पण तिचं ऐकायचं की नाही हा निर्णय आपला असतो. कॅराव्हॅन आणि कलेक्टिव्ह लाईफ. सांतियागो कॅराव्हॅनसोबत प्रवास करतो. कॅराव्हॅन म्हणजे समाज. आपण सगळे एखाद्या कॅराव्हॅनचा भाग आहोत. फॅमिली, कंपनी, कल्चर. कॅराव्हॅनमध्ये सुरक्षितता असते, पण वेग नसतो. जर कॅराव्हॅन थांबली तर तुम्ही थांबता. पुस्तक सटलपणे विचारतं, तुमचं आयुष्य तुम्ही चालवताय की ग्रुप मोमेंटम तुम्हाला वाहून नेतंय? इंग्लिशमॅन. हा कॅरेक्टर खूप डीप आहे. तो पुस्तकं वाचतो, थिअरी माहिती आहे, पण अनुभव नाही. हा आजच्या काळातील परफेक्ट एक्झाम्पल आहे. आपण व्हिडिओज पाहतो, बुक्स वाचतो, कोर्सेस करतो, पण ॲक्शन घेत नाही. दी अल्केमिस्ट सांगतो, ज्ञान तेव्हाच जिवंत होतं जेव्हा ते अनुभवात उतरते. अल्केमी म्हणजे नेमकं काय? अल्केमी म्हणजे शिसं सोनं बनवणं? नाही. अल्केमी म्हणजे स्वतःचं रूपांतर. फिअर ते फेथ, कन्फ्युजन ते क्लॅरिटी, कम्फर्ट ते करेज. जेव्हा तुम्ही तुमचं जुनं व्हर्जन सोडता, तेव्हाच नवीन व्हर्जन जन्माला येतो. पण ट्रान्सफॉर्मेशन पेनफुल असतं. म्हणूनच बहुतेक लोक अल्केमी टाळतात. फातिमा. प्रेम आणि ध्येय. फातिमा हा कॅरेक्टर खूप नॉन फिल्मी आहे. ती सांतियागोला म्हणते, तू तुझं स्वप्न पूर्ण कर. हे रेव्होल्युशनरी आहे. कारण खरं प्रेम तुम्हाला थांबवत नाही. खरं प्रेम तुम्हाला मोठं बनवतं. जर एखादं नातं तुमचं स्वप्न मारत असेल, तर ते प्रेम नाही, ते डिपेंडन्सी आहे. लव्ह वर्सेस अटॅचमेंट. पुस्तक इथे एक सटल फरक दाखवतं. लव्ह म्हणजे ग्रोथ, अटॅचमेंट म्हणजे फिअर. आज बरेच लोक म्हणतात, मी तुझ्यासाठी सगळं सोडलं. पण दी अल्केमिस्ट सांगतो, जे तुम्हाला स्वतःपासून तोडतं ते प्रेम नाही. अल्केमिस्ट इनर मास्टर. अल्केमिस्ट म्हणजे एक्सटर्नल गुरु नाही. तो सॅन्टियागोच्या आत असलेला कॉन्फिडन्स आहे. जेव्हा तो म्हणतो, लिसन टू युअर हार्ट, तेव्हा तो फिलॉसॉफी सांगत नाही. तो करेज शिकवतो. कारण हृदय नेहमी बरोबर नसतं, पण ते प्रामाणिक असतं. लँग्वेज ऑफ दी वर्ल्ड. दी अल्केमिस्टमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, लँग्वेज ऑफ दी वर्ल्ड. ह्याचा अर्थ शब्द नाही, ह्याचा अर्थ इंट्युशन. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा जग बोलतं. आज आपण नॉईजमध्ये जगतो. नोटिफिकेशन्स, ओपिनियन्स, कंपॅरिझन्स. म्हणून आपल्याला संकेत दिसत नाहीत. विंड सीन, अल्टिमेट टेस्ट. सॅन्टियागोला वारा बनायला सांगितलं जातं. हा सीन अनरिअलिस्टिक वाटतो, पण सिम्बॉलिक आहे. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या मर्यादा मेंटल आहेत की रिअल हे ओळखता का? बहुतेक वेळा आपण स्वतःला जितकं कमी समजतो, तेवढे आपण नसतो. फेथ आणि सरेंडर. वारा बनणं म्हणजे इगो सोडणं. जेव्हा सॅन्टियागो म्हणतो, मी प्रयत्न करतो, तेव्हा तो सरेंडर करतो. सरेंडर म्हणजे हार मानणं नाही. सरेंडर म्हणजे कंट्रोल सोडणं. आणि कंट्रोल सोडल्याशिवाय ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. इथून काय शिकायचं? स्वप्न एकट्याने पूर्ण होत नाही, पण कोणासाठीही सोडायचं नसतं. ज्ञान ॲक्शनशिवाय निरुपयोगी आहे. प्रेम स्वप्नाला विरोध करत नाही. आणि खरी अल्केमी आपल्या आत घडते. खजिन्याजवळ पोहोचणं. अनेक अडचणी, भीती, संघर्ष आणि शिकवणीनंतर सॅन्टियागो अखेर इजिप्तमधील पिरॅमिडजवळ पोहोचतो. हा क्षण साधा वाटतो, कारण पुस्तक इथे आवाज वाढवत नाही. पण हा क्षण खूप खोल आहे, कारण आपण सगळेच आयुष्यात कधीतरी खजिन्याजवळ पोहोचतो. पण प्रश्न असा असतो, आपण तिथे पोहोचल्यावर खरंच तयार असतो का? अंतिम अडथळा, फायनल ऑब्स्टिकल. सॅन्टियागोला वाटतं, आता सगळं संपलं. पण इथेच त्याच्यावर हल्ला होतो. हे पुस्तक सांगतं, जेव्हा तुम्ही ध्येयाच्या सर्वात जवळ असता, तेव्हा शेवटची परीक्षा येते. आजच्या आयुष्यात हे असं दिसतं.
प्रमोशन आधी सेल्फ डाऊट, मॅरेज आधी फियर, सक्सेस आधी इनसिक्युरिटी. पण अंतिम अडथळा तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तो तुम्हाला योग्य बनवण्यासाठी असतो. आयरनी ऑफ द ट्रेजर. इथे पुस्तक अतिशय सुंदर आयरनी वापरतं. सँटियागोला कळतं खजिना इथे नाही, तो स्पेनमध्ये आहे, त्याच चर्चजवळ जिथे त्याने स्वप्न पाहिलं होतं. याचा अर्थ असा नाही की प्रवास व्यर्थ होता. याचा अर्थ असा आहे, जर सँटियागो तो प्रवास केला नसता तर तो खजिन्याजवळ जाऊच शकला नसता. जर्नी इज द रिअल ट्रेजर. द अल्केमिस्ट इथे सगळ्यात मोठा धडा देतो. खजिना हा डेस्टिनेशन नाही, खजिना हा ट्रान्सफॉर्मेशन आहे. आपण सगळेच पैसे, पद, यश यांना खजिना समजतो. पण पुस्तक सांगतं, जर तुम्ही आतून बदलला नाहीत तर बाहेरचं सोनं तुम्हाला शांतता देणार नाही. पॅस्टोरल सिम्बॉलिझम, परत येणं. सँटियागो पुन्हा त्याच चर्चमध्ये परततो. हे सर्क्युलर स्टोरीटेलिंग आहे. तो जिथून निघाला तिथेच परत येतो. पण तो तोच सँटियागो नसतो. आयुष्यात आपणसुद्धा काही वेळा त्याच ठिकाणी परत येतो. पण प्रश्न असतो, आपण बदललो आहोत का? आजच्या काळात दी अल्केमिस्ट आपल्याला करिअरबद्दल काय शिकवतो? पुस्तक सांगतं, पैसे ध्येय नसावेत, ते साधन असावेत. जर तुम्ही फक्त सुरक्षिततेसाठी करिअर निवडत असाल तर तुमचं मन कधी समाधानी होणार नाही. आणि जर तुम्ही स्वप्नासाठी सगळं क्षणात सोडत असाल तर तेही शहाणपण नाही. दी अल्केमिस्ट बॅलन्स शिकवतो. आजच्या काळात बरीच नाती कॉम्प्रोमाइजवर उभी आहेत. पुस्तक सांगतं, खरं नाता तुमच्या प्रवासाचा भाग बनतं, अडथळा नाही. फातिमा वाट पाहते कारण तिला माहीत आहे, जो स्वतःला पूर्ण करतो तोच दुसऱ्याला पूर्णपणे प्रेम करू शकतो. दी अल्केमिस्ट धर्माबद्दल नाही, तो स्पिरिच्युॲलिटीबद्दल आहे. स्पिरिच्युॲलिटी म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे कान देता तेव्हा तुम्ही सोल ऑफ द वर्ल्डशी जोडले जाता. हे पुस्तक परफेक्ट नाही. काही लोक म्हणतात हे ओव्हर सिम्प्लिफाईड आहे, हे सगळ्यांना लागू होत नाही, आणि ते बरोबर आहे. पण द अल्केमिस्ट रोड मॅप देत नाही, तो डिरेक्शन देतो. हे पुस्तक तुमच्यासाठी नाही जेव्हा तुम्ही बिझी असता. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे जेव्हा तुम्ही हरवलेले असता. आजच्या काळात जेव्हा कंपॅरिझन वाढतंय, जेव्हा अँक्झायटी नॉर्मल झालीये, तेव्हा दी अल्केमिस्ट आपल्याला आठवण करून देतो, तुमचं आयुष्य तुमचंच आहे, तुमचा प्रवास तुमचाच आहे, आणि तुमचं ध्येय कोणाच्याही टाईमलाईनवर मोजलं जाऊ शकत नाही. हा व्हिडिओ संपत असताना एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमचं पर्सनल लेजंड काय आहे? आणि त्यासाठी तुम्ही आज एक छोटंसं पाऊल घेणार आहात का? जर हा व्हिडिओ तुमच्या मनात काहीतरी हलवलं असेल तर तो व्हिडिओ इथेच थांबू देऊ नका. लाईक करा, शेअर करा, आणि अशाच सखोल पुस्तक विश्लेषणासाठी ग्रंथगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, दी अल्केमिस्टमधला सगळ्यात प्रभावी विचार तुमच्यासाठी कोणता होता, आणि पुढे कोणत्या पुस्तकाचं डीप ॲनालिसिस तुम्हाला पाहायला आवडेल. तुमचा फीडबॅक ग्रंथगाथासाठी खूप महत्त्वाचा आहे.